नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. विवाहबाह्य संबंध म्हणजे नेमकं काय? तर आपला स्वतःचा जो जोडीदार असतो त्या व्यतिरिक्त इतर कुणाशी तरी संबंध प्रस्थापित करणे, याला म्हणतात विवाहबाह्य संबंध. आता हे विवाहबाह्य संबंध जे आहेत हे 2 कारणांमुळे तयार होतात. एक तर पहिलं म्हणजे तुमच्या घरातली परिस्थिती आणि दुसरं म्हणजे तुम्हाला स्वतःला त्या गोष्टीची आवड असणे किंवा त्या गोष्टीची सवय असणे. या 2 गोष्टी आहेत. आता पहिली जी गोष्ट आहे की घरातल्या परिस्थितीमुळे, म्हणजे नेमकं घरातली परिस्थिती काय असते? तर घरातली परिस्थिती म्हणजे नवरा बायकोंमध्ये जर समजूतदारपणा नसेल, एकमेकांच्या भावना समजून घेण्याची कॅपॅसिटी नसेल, कम्पॅटेबिलिटी नसेल आणि एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना जे हवं आहे, जे आवडतं आहे ते न देणं, ते सुख न देणं, अशी जर कमतरता असेल नवरा बायकोंच्यामध्ये कुणाहीमध्ये म्हणजे दोघांपैकी कुणाहीमध्ये जर अशी कमतरता असेल, तर अशा वेळेला एक तिसरी व्यक्ती कोणीतरी मध्ये येते. तर मग आता नेमकं काय होतं यावेळेला? तर नेमकं होतं असं की ह्यावेळेस आपण जे आपल्याला हवं आहे ते मिळत नाही म्हणलं की ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित व्हायला लागते. आणि समजा तिच्या मनामध्ये आपल्या पार्टनरबद्दल जर नाराजी असेल आणि ती थोडीशी दुःखी असेल आणि तशातच जर एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली, तर त्या व्यक्तीकडं आणि ती व्यक्ती जर तिला समजून घेत असेल, तिच्या भावना समजून घेत असेल, तिला बोलू देत असेल, समजल्यानंतर तिला प्रेमाने थोपटत असेल किंवा काही तिचं जे कुठल्याही प्रकारे प्रेम व्यक्त करत असेल, तर त्या व्यक्तीकडं आपोआपच आकर्षण निर्माण होतं. आणि हे आकर्षण जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या व्यक्तीकडे ती ओढली जाते. मग फोनवरती बोलणं, मेसेजिंग आणि मग हळूहळू भेटणं आणि भेटल्यानंतर तर आणखीन जवळीक निर्माण होते आणि त्यानंतर नको ते पाऊल उचललं जातं. अशा या गोष्टी पहिल्या मुद्द्यामध्ये घडतात. आता दुसरा मुद्दा हा आहे की एखाद्या व्यक्तीला सवय असणं. आता सवय असणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही म्हणाल की सवय कशी काय असू शकते? तर असते. आपण ज्याला आंबट शौकीन असं म्हणतो ना, तसा प्रकारसुद्धा असतो बरं का. तर त्या व्यक्ती काय करतात की त्यांना स्वतःहून दुसऱ्याच्या जवळ जाणं, दुसऱ्याशी बोलणं, सलगी करणं, अशा सगळ्या गोष्टी आवडतात. आणि मग हळूहळू त्याच्यातनं काय निर्माण होतं? ओढ निर्माण होते, भावना निर्माण होते आणि मग आपल्यालासुद्धा एक पार्टनर आहे हे ती व्यक्ती विसरून जाते. आता दोन्हीमध्ये कसं होतं माहिती आहे का? दुसऱ्या कॅटेगरीतली जी व्यक्ती असते ती बिनधास्त राहते. पहिल्या कॅटेगरीतली जी व्यक्ती असते तिला वाटत असतं की नाही आपल्याला कोणीतरी समजून घेणारं असावं. पण दुसऱ्या कॅटेगरीची जी व्यक्ती असते तिला असं काहीच वाटत नाही, कारण की तिला त्याची सवय झालेली असते किंवा मुरलेली असते. म्हणून अशा गोष्टींमध्ये अशा व्यक्ती सापडतात. समाजात अशा व्यक्ती सापडतात. तर ह्या व्यक्तींना समाजाचं भानच नसतं. त्यांना काही पडलेली नसतं की तुम्ही त्यांच्याकडे कोणी बघतं आहे का, त्यांना कोणी नावं ठेवतं आहे का किंवा त्यांना कोणी काही त्यांच्याबद्दल विचार करतं आहे का किंवा कोणी फोटो काढतं आहे, कोणी काही त्यांना काहीच घेणं देणं नसतं. त्यांनी काहीही केलं त्यांना काही फरक पडत नसतं. अशा ह्या 2 कॅटेगरीच्या ज्या व्यक्ती असतात, प्रश्न हा येतो की हे जे विवाहबाह्य संबंध असतात हे टिकतात का जास्त काळ? तर त्याचं उत्तर नाही आहे. हे विवाहबाह्य संबंध फार काळ टिकत नाहीत, कारण की ते तेवढ्यापुरतेच तयार झालेले असतात. आणि त्या विवाहबाह्य संबंधांमध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्यावर संकट येतं, कठीण परिस्थिती येते, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याजवळ राहतच नाही. जेव्हा त्यांना दिसतं की अरे आता हे प्रसंग कठीण झाला तर याच्यातनं आपण सगळं काढता पाय घेतला पाहिजे, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला संकटात सोडून निघून जाते. मग ती व्यक्ती कोणीही असो, पुरुष असो, स्त्री असो, कोणी असो. जेव्हा आपल्या अंगावर शेकतंय म्हणलं की ती व्यक्ती तिथनं काढता पाय घेते. पण समजा आता हे तुमचे विवाहबाह्य संबंध काही कारणाने संपुष्टात आले त्या व्यक्तीशी, तर तुमचं पुन्हा तुम आणि होतं काय, ह्या संबंधांमध्ये तुमच्या घरातल्या सगळ्यांची फरफट होते.
तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आनंद उपभोगत असता, पण तुमच्या घरातले जे लोकं असतात, म्हणजे तुमचा जो पार्टनर असतो तो, मुलं, ह्या सगळ्यांची फरफट होते त्याच्यामध्ये. आणि काय होतं की हे संबंध एकदा तुमचे परत तुटले त्या व्यक्तीशी, मग घरची व्यक्ती तुम्हाला स्वीकारते का? म्हणजे त्या घरच्या व्यक्तीला जर समजलं असेल तर ती व्यक्ती शक्यतो स्वीकारत नाही. पण जर काही अपरिहार्य कारणामुळे ती जर स्वीकारत असेल तर त्यात ते पुन्हा पहिलं प्रेम राहत नाही. ती नाईलाजाने तुमच्याबरोबर राहील, संसार करेल, तुमच्यासोबत टिकून राहील आयुष्यभर. केवळ मुलं असतील तर मुलांसाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. पण ती तुमच्याशी पहिल्यासारखं संलग्न होऊन राहत नाही, म्हणजे तुमच्यावर पूर्वीसारखं ती प्रेम करत नाही. पूर्वीप्रमाणे ती तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही. तुमच्याबद्दल तिला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा काहीही वाटत नाही. कारण की तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना दुखावलेल्या असता, त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळलेले असता आणि त्यामुळे काय होतं, नाही म्हणलं तरी संसाराची बरबादीच झालेली असते. आणि मुलांवरती जे संस्कार होतात ते चांगले होत नाहीतच. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा नवरा समजूतदार असेल, जाणीव असेल मुलांची जबाबदारीची, तर तो संसार तसाच रडत खडत का असेना टिकवून ठेवतो. परंतु जर एखादा असा नवरा असेल किंवा बायको असेल की तिला नाहीच राहायचं त्या आता पार्टनरबरोबर, असा जर त्यांनी डिसिजन घेतला कोणी एकाने, तर ते डिव्होर्सही घेऊ शकतात. मग त्याचे पुन्हा वेगळे परिणाम मुलांवरती होतात. मग ह्या सगळ्यातनं निष्पन्न काय होतं? काहीही निष्पन्न होत नाही. क्षणभराचं तुमचं सुख असतं, पण आयुष्यभराचं दुःख तुमच्या मागे लागतं. आणि त्यामुळे हे जे विवाहबाह्य संबंध असतात हे टेम्पररी, तात्पुरते असतात. केवळ शारीरिक ओढीमुळे हे निर्माण झालेले विवाहबाह्य संबंध असतात. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन ज्याला आपण म्हणतो. तुमचं पती पत्नीमध्ये पटत नाही आहे, भांडण होतं आहे, वाद होत आहेत, एकमेकांना हवं त्या गोष्टी एकमेकांकडून मिळत नाही आहे, समजून घ्या. समजून घ्या एकमेकांना. पती असेल तर तो बाहेरनं दमून येतो, त्यालाही काही कामाचे ताण असू शकतात, मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, पैशाचा ताण मनावर असू शकतो. तेव्हा बायकोनी समजून घेतलं पाहिजे. आजकाल बायकाही नोकरी करतात, त्याच्यामुळे तिच्यावरती सुद्धा घराची जबाबदारी आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे, सगळ्या मेंबरची घराची जबाबदारी आहे. एवढं सगळं करून ती थकून जाते, थकल्यानंतर ती झोपून जाते. त्याच्यामुळे मग नवऱ्यालाही जे पाहिजे ते नाही मिळत. त्यामुळे नवऱ्याने पण हे समजून घेतलं पाहिजे की बायको पण थकते आपली. ह्याच्यातनं व्हाया मीडिया कसा करायचा, म्हणजे मार्ग कसा काढायचा, तर सुट्टीच्या दिवशी, कुठलीही सुट्टी असेल त्या दिवशी एकत्र या, आनंदाने राहा, मजा करा, ऐश करा, मुलांच्याबरोबर क्षण आनंदाचे उपभोगा. मुलांनाही असं वाटू द्या की बाबा आपल्या आईवडिलांमध्ये किती छान प्रेम आहे, त्याच्यातनंच मुलं पुढं घडतील. तर हे तुम्ही करा. म्हणूनच समजून घेणं हा मुद्दा फार महत्त्वाचा इथे आहे. जर नवरा बायकोनी जर एकमेकांना समजून नाही घेतलं तर पुढे जाऊन त्याचे हे असे विपरीत परिणाम होतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ह्याच्यामध्ये की नाही पटलं तरीसुद्धा तुम्ही दोघंच बेडरूममध्ये बसा, समजून एकमेकांना घ्या, असं का होतं आहे त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. पण त्याच्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स हा पर्याय नाही होऊ शकत. कारण तो पर्याय परमनंट असू शकत नाही, कायम असू शकत नाही, कायम टिकू शकत नाही. त्याच्यातनं सुख कुणालाही मिळत नाही, ना तुम्हाला ना तुमच्या पार्टनरला. क्षणभराचं जे सुख असतं ते सुख कधीच नसतं. कायम सुख जे असतं ना ते थोडंसं तुम्हाला टाकीचे घाव सोसल्याशिवाय मिळत नाही. असं म्हणतातच ना की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच आहे हे सुखाचं सुद्धा. ही व्याख्या तशीच आहे की तुम्हाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तेव्हाच तुम्हाला कायम सुख मिळतं. कोणी कायम सुखात राहत नाही आणि कोणी कायम दुःखातही राहत नाही. त्यामुळे जे आहे जसं आहे तसा संसार टिकवायला शिकलं पाहिजे, टिकवला पाहिजे. पूर्वीच्या काळचे जे नवरा बायको असायचे जुन्या काळातले, ते कधीही एकमेकांच्या विश्वासाला तडा जाऊ देत नव्हते आणि गेला समजा चुकून माकून तरी ते समजून घ्यायचे. विश्वासाला तडाच जात नव्हता त्यावेळेस. असे ते एकमेकांना खूप समजून घ्यायचे. तर हा समजूतदारपणा जो आहे हा अलीकडच्या नवीन पिढीत दिसत नाही. तो दिसायला पाहिजे. कारण आजकाल जरा काही खोटं झालं की लगेच डिवोर्स घेतात, लगेच बाजूला होतात, वेगळे होतात, मुलं झालेली असतात.
आणि पुढं जाऊन त्यांचं काही खूप भलं होतं असं पण नाही आहे ना. ते पण नाही दिसत की भलं होतं आहे काही यांचं. नाही होत. त्यांची लग्न होतातच असं नाही आणि झाली तर त्याच्यात ते सुखी होतात असंही नाही आहे. त्यामुळे एकच आहे की एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स, विवाहबाह्य संबंध हा कुठल्याही गोष्टीला पर्याय असू शकत नाही. असायलाच नको किंबहुना. त्यामुळे काही असलं तरी आपला संसार आपण टिकवायचा आहे. स्वर्गातल्या गाठी आहेत त्या अशा सहजासहजी तुटू नाही द्यायच्या. आणि त्यामुळेच एकमेकांना धरून ठेवायचं, सांभाळून ठेवायचं, जपून ठेवायचं, अगदी हृदयात घट्ट जपून ठेवा. आणि म्हणून एवढंच सांगणं आहे की ही नाती जपणं खूप कठीण असतं, पण जपली पाहिजेत. धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.